नमस्कार। आज आपण झणझणीत अशी अंडा करी बनवतो आहे। तर यासाठी इथे मी अंडी उकडून घेतलीत। अंड्याचं वरचं कवच आहे ते काढून घ्यायचंय। इकडे मी सर्व अंड्यांची अशी कवच काढून घेतलेत। आता या अंड्यांना आपल्याला खाचा पाडून घ्यायचे। यामुळे जो मसाला आहे तो अंड्यांच्या आतपर्यंत जाईल। यानंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घ्यायचंय। या ठिकाणी मी मस्टर्ड ऑइल वापरले। याऐवजी तुम्ही रिफाइंड ऑइल वापरले तरी सुद्धा चालेल। तेल चांगलं गरम झालं की गॅसचा फ्लेम कमी करायचा आणि यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घालायचे। आता आपण यामध्ये सोलून ठेवलेली अंडी घालायचे। 1 मिनिटभर छान परतून घ्यायची। गॅसचा फ्लेम कमी ठेवलाय, मसाले करपू शकतात। अंडी फ्राय करून झालेत। आता ही मी बाजूला काढून घेते। आता याच कढईमध्ये मी परत एकदा 2 चमचे तेल गरम करून घेतले। यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे। यामध्ये मी 1 चमचा जिरे, 4-5 लवंग, 4 ते 5 काळी मिरी, 1 मोठी वेलची आणि दालचिनीचा छोटासा तुकडा घातलेला आहे। हे मसाले सुद्धा आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। आणि यानंतर यामध्ये मी 1 मोठा कट करून घेतलेला कांदा घातलाय। या ठिकाणी मी अर्धा चमचा मीठ घालते, यामुळे कांदा जरा लवकर भाजेल। आता कांद्याला लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजून झालाय। आता यामध्ये आपण मसाले घालूयात। अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धने पूड घातली आणि अर्धा चमचा काळी मिरी पूड घालायचे। आता हे सुद्धा आपण तेलामध्ये छान परतून घेऊया। मसाले भाजून झालेत। आता यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी घालूया। 1 टोमॅटोची प्युरी मी इथे तयार करून घेतली, ती यामध्ये घातली। आता तेल सुटेपर्यंत हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। चार ते 5 मिनिट मी हे मसाले भाजून घेतलेत। आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचंय। इथे मी 1.5 कप पाणी घातले। झाकण लावून आता उकळी येऊ द्यायचे। या ठिकाणी मी 7 ते 8 काजू भिजवून घेतलेत। 1 तासभर काजू मी पाण्यामध्ये भिजायला ठेवले होते। ते मिक्सरमध्ये घेऊन आपल्याला याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। पेस्ट तयार झाली आहे। इकडे आमटीला उकळी सुद्धा आली आहे। आता ही तयार केलेली पेस्ट आपण या आमटीमध्ये घालायची। खूप छान चव लागते काजूच्या पेस्टची या ग्रेव्हीमध्ये। सर्व एकदा मिक्स करून घेऊयात। आता इथे मी अर्धा चमचा मीठ घातले। लक्षात असू द्या, मीठ आपण सुरुवातीला कांदा भाजते वेळी सुद्धा घातले, त्यामुळे लक्ष देऊन मीठ घालायचंय। यानंतर 1 चमचा गरम मसाला घातलाय आणि सगळ्यात शेवटी कसुरी मेथी किंवा कोथिंबीर घालायचे। एकसारखं मिक्स करून घेऊया। फ्राय करून ठेवलेली अंडी आहेत ती यामध्ये घालायची आहेत। झाकण लावून परत एकदा छान उकळी येऊ द्यायचे। स्वादिष्ट अशी झणझणीत अंडा करी इथे तयार झाली आहे। अशा झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका।